मोठ्या भावाला शाळेत घेऊन जायसाठी मी चालली. मोठा भाव शाळेत बसत नव्हता. मधनच बसून महागारी जा. ते शिदवाज मंदिर आहे का, तिथं बसत महागार शाळा सुटली बरोबर यायचं. गुरुजींनी सांगितलं आमच्या वडिलाला, म्हणले तुमचा मुलगा शाळेत येत नाही, काहीतरी व्यवस्था का त्याची. आमचं वडील मला म्हणलं तू जा मंगल ते बरोबर शाळेत, तू जयंती पण बसते, मला कळते खरं खोटं. एक दिवशी मी गेली घेऊन त्याला. आमची आजी आली मागणं, हुंडीची पाकर राखत होती गोपन घेऊन. त्याच्या हातात हात माझा सोडून घेतला आणि मला एक गोपन आणली. म्हणली काय, म्हणली कोण शाळा शिकली, म्हणली तुझ्यात शाळा चालली तुझ्या बापाचं ऐकून. म्हणली हो माघारी. म्हणली मला माघारी पडलं ना, आपण पोरगं शाळा सोडायला गेली. मग आमची आई म्हणली राहू दे बाई, त्यांच्या मनात कोणा नाही तर शिकायचं, राहू दे, त्यांचं ऐकायला लागतं मोठ्या माणसाचं. मग आमच्यात कोण शाळा शिकली नाही त्या म्हणायची. शाळा शिकलं नाही, कोण शिकले का आपल्यात शाळा. हां, शाळा शिकून काय करायचं आहे. आणि पहिलं शाळा शिकले लोक काय भ्यायची, शाळा शिकली की नर्सबाईच्या हाताखाली दवाखान्यात डिलेअर करायला होती, ती नेते ती असलं घाण काम सांगते ती, नको बाई शिकायलाच नको. असं म्हणून आजीने जाऊ दिलं नाही शाळेत. त्या आई वडिलाला पण तिचं ऐकणं पडलं. पहिले लोक ऐकायची त्यांचं.